पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा. गृहमंत्री अमित शहांचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश. एरवी गजबजलेल्या बैसरांच्या विस्तीर्ण मैदानात शुकशुकाट. दहशतवादी हल्ला झालेल्या पहलगामच्या बैसरन व्हॅलीतनं माझाचा ग्राउंड रिपोर्ट. पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुरीचं घर स्फोटामध्ये उद्ध्वस्त. आसिफ आणि आदिल या दहशतवाद्यांच्या घराची झडती घेताना संशयास्पद वस्तूंचा स्फोट. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी जम्मू आणि काश्मीर दौऱ्यावर. श्रीनगरमध्ये 15व्या कोर कमांडरनी लष्कर प्रमुखांना दिली सद्यस्थितीची माहिती. पहलगामला जाण्याची शक्यता. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी श्रीनगरमध्ये दाखल. आर्मी रुग्णालयात घेणार पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यातल्या जखमींची भेट. स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा. समन्स कायम ठेवण्याचा अलाहाबाद हायकोर्टाचा आदेश स्थगित. यापुढे बेजबाबदार वक्तव्य कराल तर आम्हीच स्वतःहून दखल घेऊ असाही इशारा. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेड, अमरावती, मालेगावात बंद. दुकानं बंद ठेवून आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन व्यक्त केला संताप. 100 दिवसांच्या आढाव्यात शिवसेनेच्या विभागांची बाजी. पहिल्या 8 विभागात शिवसेनेचे 5, भाजपचे 2 तर राष्ट्रवादीचा 1 विभाग. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांना अटक, पण काही तासातच सोडून देण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश. दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या बदनामी प्रकरणी अटक आणि सुटका. कुणाल कामराला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा. एकनाथ शिंदेंवरील टिप्पणी प्रकरणी अटक न करण्याचे आदेश, मात्र गुन्ह्यांचा तपास सुरू ठेवण्याचेही निर्देश. बदलापुरातील अक्षय शिंदे चकमकीचा तपास एसआयटीला का दिला नाही? मुंबई हायकोर्टाचा महाराष्ट्र पोलिसांना सवाल. तर हा कोर्टाचा अवमान असल्याचं म्हणत संताप व्यक्त. सोलापुरातील बार्शी ड्रग्ज प्रकरणी आणखी 3घांचा समावेश असल्याचं समोर. आरोपींची संख्या 12वर, 3 आरोपी फरार. इस्रोचे माजी प्रमुख कस्तुरी रंगन यांचं निधन. वयाच्या 84व्या वर्षी बंगळुरूमध्ये घेतला अखेरचा श्वास.